मित्रांनो, आमच्या शेजारी एक मराठी कुटुंब राहायचं. त्या कुटुंबात एक 24 वर्षांची सुंदर वहिनी होती, नाव होतं वैशाली. त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, पण तरीही त्यांना मूल नव्हतं. त्यांच्या सासूला हे खूप त्रासदायक वाटायचं आणि ती नेहमी त्यांना मूल नसल्याबद्दल त्रास देत असे. आमची आणि त्यांच्या घराची टेरेस एकमेकांना लागून होती, फक्त मधोमध एक छोटीशी वाल होती. एकदा मी टेरेसावर एकटाच, एका कोपऱ्यात हतबल करत बसलो होतो, तेव्हा वैशाली वहिनी अचानक तिथे आल्या. त्यांनी मला रंगेहात पकडलं. मी थांबू शकलो नाही आणि माझ्या भावनेतून रंग निघाला. वैशाली वहिनीने मला गंभीर आवाजात धमकावलं, "हे काय करतोयस? मी तुझ्या आईला सांगते." मी लगेच वहिनींचे पाय धरले आणि नम्रतेने माफी मागितली, "खरंच, मी पुन्हा असं करणार नाही." त्यांनी मला प्रेमाने गालावर थोपटलं आणि म्हणाल्या, "तू अजून फक्त 19 वर्षांचा आहेस, असं करणं पुरुषांमध्ये कमजोरी आणतं." त्यावेळी गोष्ट तिथेच संपली. पण जेव्हा जेव्हा त्या मला भेटायला येत, त्यांचे गाल हलके लाल होई. एकदा त्यांचे सासू सासरे 5 दिवसांसाठी लग्नाला गेले, तर वैशाली वहिनींचा नवरा 2 महिन्यासाठी बाहेर गेला होता. त्यामुळे त्यांच्या सासूने माझ्या आईला सांगितलं, "आदित्यला रात्री काही दिवस वैशालीकडे पाठव. ती घरी एकटी असेल." रात्री जेवण झाल्यावर मी त्यांच्या घरी गेलो. वैशाली वहिनींनी व्हाईट नाईट गाऊन घातली होती, एकदम स्टायलिश. त्यांनी मला बदामाचं दूध दिलं आणि विचारलं, "आता ती आधीची शैतानी तर करत नाहीस ना?" मी घाबरलो आणि म्हणालो, "नाही, वहिनी, आता नाही." त्या म्हणाल्या, "तुझ्या दादांनीही लहानपणापासून असं केलं आणि आता त्यांच्यात कमजोरी आली, त्यामुळे त्यांना बाळ होत नाही." रात्री झोपण्याची वेळ झाली आणि आम्ही एकाच पलंगावर झोपलो. रात्री माझी झोपमोड झाली आणि काय पाहतो, वैशाली वहिनी माझ्या भावनेला हळूवारपणे हात लावत होत्या. आता माझी भावना दाटून आली. मला जागा पाहून त्या म्हणाल्या, "आदित्य, माझ्या नवऱ्याला बाळ होऊ शकत नाही. तू मला मदत कर, मला तुझ्याकडून बाळ हवंय." मग त्यांनी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. मी तर वेडा होत होतो. मग त्यांनी बोटाने इशारा करून त्यांनी सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगितलं. आणि वहिनी म्हणाल्या, "त्याच दिवशी मी ठरवलं की तूच माझ्या मुलाचा बाप होशील." मग वहिनी म्हणाल्या, "आदित्य, आता तुझ्या भावनेला माझ्या जीवनात टाक." मग मी माझी भावना त्यांच्या जीवनावर सेट केली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. काय फिलिंग होत मित्रांनो. वैशाली वहिनी पण साथ देत होत्या. 10 मिनिटात वहिनीने दोनदा त्यांच्या जीवनातून रंग सोडला आणि मी पण त्यांच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. त्या रात्री मी 3 वेळा वहिनींना सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि पुढचे 8 दिवस असेच चालू राहिले. काही दिवसांनी कळलं की वैशाली वहिनी गरोदर आहेत. काही महिन्यांनी त्यांच्या घरी एक गोंडस बाळ जन्माला आलं. पण नंतर कळलं की वैशाली वहिनींनी ही गोष्ट त्यांच्या बहिणीला, प्राजक्ताला सांगितलं होतं. एकदा त्यांनी मला प्राजक्ताशी भेटवलं आणि सांगितलं, "हा आहे त्या बाळाचा बाप, तुझा जिजाजी." मी लाजलो. संध्याकाळी मी वहिनींना म्हणालो, "वहिनी, या बाळासाठी मला काही गिफ्ट हवं." त्यांनी विचारलं, "काय?" मी म्हणालो, "वहिनी, त्या रात्रीनंतर मी सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी वेडा झालो आहे. आता तुम्ही बाळात व्यस्त आहात, तर माझी ही समस्या सोडवा, कोणाशी तरी माझी सेटिंग करून द्या." त्या म्हणाल्या, "मी प्राजक्ताशी बोलते, ती इथेच राहते आणि मला वाटतं तिलाही तुझ्यात इंटरेस्ट आहे. ज्या दिवशी तुला तिच्याशी भेटवलं, ती तुला डोळे भरून पाहत होती आणि म्हणाली, 'वैशाली, तू तर जबरदस्त मुलगा पकडलास.'" वैशाली वहिनीच्या बोलण्याने माझं मन थक्क झालं. प्राजक्ताला माझ्यात इंटरेस्ट आहे ही बातमी माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखी होती. प्राजक्ता, ती वैशाली वहिनीच्या बहिणीपेक्षा कमी नव्हती. तिचे हसरे डोळे, ती लाजर हसणं आणि तिच्या बोलण्यातली ती गोड चमक, मी त्या दिवशी तिला पाहिलं होतं. तेव्हा तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. पण मी विचार केला, "आदित्य, तू फक्त 19 वर्षांचा आहेस आणि प्राजक्ता तर 22 वर्षांची आहे. ती तुझ्याकडे असं का बघेल?"
पण वैशाली वहिनीच्या बोलण्याने माझ्या मनात आशेची पालवी फुटली. वैशाली वहिनी म्हणाल्या, आदित्य, तू घाबरू नकोस. प्राजक्ताला तुझी ती लाजरी हसणं आणि तुझा प्रामाणिकपणा खूप आवडला. ती म्हणाली, हा मुलगा खरंच खास आहे. ती आता तुझ्याशी बोलायला उत्सुक आहे. त्या रात्री मी ठरवलं की प्राजक्ताला भेटायचं. वैशाली वहिनींनी सगळी व्यवस्था केली. त्यांनी प्राजक्ताला आमच्या टेरेसवर बोलावलं, जिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. संध्याकाळी टेरेसवर एक छोटं गेट टुगेदर ठरलं. वैशाली वहिनींनी टेरेसवर सुंदर लायटिंग केली होती. लहान लहान दिव्यांनी टेरेस एखाद्या स्वप्नासारखं दिसत होतं. मी थोडा नर्वस होतो, माझ्या हाताला घाम सुटला होता आणि मी 10 वेळा आरशात माझे केस सेट करत होतो. वैशाली वहिनी मला म्हणाल्या, आदित्य, तू जस आहेस तसंच परफेक्ट आहेस. प्राजक्ताला तुझ्यातला हा साधेपणा आवडतो. प्राजक्ता आली तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं. तिने लाल रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या केसांमधला गजरा तिच्या सौंदर्याला चार चाद लावत होता. ती माझ्याकडे पाहून हसली आणि माझ्या पोटात काहीतरी उलटसुलट झालं. हाय आदित्य, ती म्हणाली आणि तिच्या आवाजातील ती गोडी मला वेड लावणारी होती. हाय प्राजक्ता, मी कसा बसा? बोललो मी, माझा आवाज थरत होता. वैशाली वहिनींनी आम्हाला एकटं सोडलं आणि म्हणाल्या, तुम्ही दोघं बोला, मी बाळाला घेऊन थोड्या वेळाने येते. आम्ही टेरेसच्या एका कोपऱ्यात बसलो, जिथे लहानसा टेबल आणि 2 खुर्च्या होत्या. प्राजक्ताने बोलायला सुरुवात केली. आदित्य, वैशालीने मला तुझ्याबद्दल खूप सांगितलं. तू खरंच खूप खास आहेस. त्यांच्या बोलण्याने माझा आत्मविश्वास वाढला. खरंच, वैशाली वहिनींनी माझ्याबद्दल काय सांगितलं? मी हसत विचारलं. प्राजक्ता लाजली आणि म्हणाली, त्यांनी सांगितलं की तू खूप प्रेमळ आहेस आणि तुझ्या मनात कोणताही कपट नाही. आणि तू तिच्यासाठी खूप मोठी मदत केलीस. तिच्या बोलण्यातून मला कळलं की वैशाली वहिनींनी तिला सगळं सांगितलं होतं. माझे गाल लाल झाले आणि मी खाली पाहू लागलो. प्राजक्ता, तू मला कशी वाटतेस? मी विचारलं. माहितीये, तू खूप सुंदर आहेस आणि तुझ्या हसण्यात काहीतरी जादू आहे, ती म्हणाली. मी धाडस करून बोललो, तू पण मला खूप आवडतेस, तुझ्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आहे. त्या रात्री आम्ही खूप बोललो. तिने मला तिच्या स्वप्नांबद्दल सांगितलं. ती एक फॅशन डिझायनर व्हायचं स्वप्न पाहत होती. तिच्या बोलण्यातली उत्साह आणि आत्मविश्वास मला खूप आवडला. मी तिला माझ्या कॉलेजच्या गंमती सांगितल्या आणि ती मनापासून हसली. आमच्या बोलण्यात एक वेगळीच केमिस्ट्री जाणवत होती. रात्री उशीर झाला आणि वैशाली वहिनी परत आल्या. त्यांनी आम्हाला पाहिलं आणि डोळे मिचकावले. काय, दोघं काय बोलताय? त्यांनी विचारलं. प्राजक्ता लाजली आणि म्हणाली, काही नाही, फक्त गप्पा मारत होतो. त्या रात्रीनंतर प्राजक्ता आणि मी रोज भेटायला लागलो. आम्ही टेरेसवर, बागेत आणि कधी कधी कॉफी शॉपमध्ये भेटायचो. तिच्यासोबत वेळ कसा निघून जायचा कळायचं नाही. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण बनली आणि हळूहळू माझ्या मनात तिच्याबद्दल काहीतरी खास जागा निर्माण झाली. एक दिवस प्राजक्ताने मला सांगितलं, आदित्य, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तिचा चेहरा गंभीर होता आणि माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं. काय झालं, प्राजक्ता? मी घाबरत विचारलं. ती म्हणाली, आदित्य, मी तुझ्यावर प्रेम करते. पण मला भीती वाटते, वैशाली आणि तुझी ती गोष्ट. प्राजक्ता म्हणाली, मला त्या गोष्टीची काळजी वाटते. मी तुला पूर्णपणे स्वीकारू शकते, पण मला खात्री हवी की तू माझ्याशी प्रामाणिक राहशील. तिच्या बोलण्याने माझं मन हलवलं. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, प्राजक्ता, वैशाली वहिनींसोबत जे झालं, ते एक वेगळ्या परिस्थितीत झालं. पण तुझ्याबद्दल माझ्या मनात खरं प्रेम आहे. मी तुझ्याशी कायम प्रामाणिक राहीन. तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने मला मिठी मारली. त्या क्षणाला मी कधीच विसरणार नाही. त्या मिठीत एक वेगळीच ताकद होती, एक विश्वास होता. पुढच्या काही महिन्यांत आमचं नातं आणखी घट्ट झालं. वैशाली वहिनींना आमच्या नात्याबद्दल खूप आनंद झाला. त्यांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला आणि मला म्हणाल्या, आदित्य, प्राजक्ताला कायम सुखी ठेव.
ती माझी लाडकी बहीण आहे. एक दिवस प्राजक्ताने मला तिच्या फॅशन डिझायनिंगच्या पहिल्या शोला बोलावलं. तिने स्वतः डिझाईन केलेले कपडे मॉडेल्सने रॅम्पवर दाखवले. तिच्या डिझाईन्सला सगळ्यांनी खूप दाद दिली आणि तिचं स्वप्न साकार होताना पाहून मला खूप अभिमान वाटला. शो संपल्यावर मी तिला स्टेजवर जाऊन मिठी मारली आणि म्हणालो, प्राजक्ता, तू खरंच कमाल आहेस. त्या रात्री आम्ही टेरेसवर गेलो, जिथे आमची पहिली भेट झाली होती. प्राजक्ता माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, आदित्य, तुझ्यामुळे माझं आयुष्य पूर्ण झालं. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. मी तिच्याकडे पाहिलो आणि म्हणालो, प्राजक्ता, तू माझं सगळं काही आहेस. मी तुझ्याशी कायम प्रेम करेन. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि त्या रात्री ताऱ्यांनी भरलेलं आकाश आमच्या प्रेमाची साक्ष देत होतं. वैशाली वहिनीच्या बाळाला पाहताना आणि प्राजक्ताच्या हातात हात घालताना मला वाटलं, आयुष्य खरंच सुंदर आहे. काही वर्षांनंतर प्राजक्ता आणि मी लग्न केलं. वैशाली बहिणीच्या बाळाला आम्ही आमचं लाडक मानलं आणि त्याला खूप प्रेम दिलं. प्राजक्ताचा फॅशन डिझायनिंगचा बिझनेस खूप यशस्वी झाला आणि मी माझ्या करिअरमध्ये यशस्वी ग्राफिक डिझायनर बनलो. आमचं आयुष्य प्रेम, विश्वास आणि आनंदाने भरलं होतं. वैशाली वहिनी आणि त्यांचा नवरा आता सुखी आयुष्य जगत होते. त्यांनी आमच्या बाळाला त्यांचा मुलगा म्हणून स्वीकारलं आणि आम्ही सगळे एक कुटुंबासारखं राहू लागलो. आणि हो, टेरेसवरच्या त्या रात्री आमच्या प्रेमाची सुरुवात झाली आणि तिथेच आमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. मित्रांनो, आजची कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं, हे आम्हाला नक्की कळवा. तुमचं एक कॉमेंट आमच्यासाठी प्रेरणा आहे. आणि जर तुम्हाला असं कंटेंट आवडत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे कुठलीही गोष्ट मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओत.